नमस्कार मित्रांनो, आज आपण रेषाखंड दुभागणे हा घटक अभ्यासणार आहोत. दिलेल्या लांबीचा रेषाखंड दुभागणे 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून तो दुभागा. सर्वप्रथम आपल्याला मोजपट्टीच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घ्यावा लागेल. आपण 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढूया. पाच सेंटीमीटर या रेषाखंडाला आपण नाव देऊया ए बी, रेषाखंड ए बी. आता आपण तो दुभागणार आहोत आणि तो दुभागण्यासाठी आपण कंपासचा वापर करणार आहोत. आता या कंपासच्या सहाय्याने आपण रेषाखंड दुभागूया. सर्वप्रथम कंपासचं हे टोक जे आहे ते ए बिंदूवर ठेवू आपण आणि या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपास मध्ये घेणार आहोत आणि वरील बाजूस एक कंस, तसाच आपण खालील बाजूस एक कंस करणार आहोत. आता या कंपास मधलं अंतर न बदलता या बी बिंदूवर हे टोक ठेवून त्याला छेदणारा कंस आपण काढणार आहोत. एवढी कृती झाल्यानंतर आता हे जे छेदन बिंदू आहे, म्हणजे हा जो छेदन बिंदू आहे आणि हा छेदन बिंदू आहे, हे आपण रेषेच्या सहाय्याने जोडणार आहोत. अशा प्रकारे हा दिलेला रेषाखंड आपण दुभागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण असे वेगवेगळ्या लांबीचे रेषाखंड काढून रेषाखंड दुभागण्याची क्रिया आपण सर्वांनी करायची आहे. धन्यवाद.